हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। क्रमांक 205, अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपाय कोणता? पर्याय क्रमांक अ, दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी। पर्याय क्रमांक ब, अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी। पर्याय क्रमांक क, शिक्षकाचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी। पर्याय क्रमांक ड, अध्ययन आंतरक्रियात्मक करण्यासाठी। अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपाय हा अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी असतो। पर्याय क्रमांक ब, उत्तर आहे ब, अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी। प्रश्न क्रमांक 206, खाली दिलेल्या हेतूंपैकी स्वयंमाध्यम पद्धतीचा कोणता हेतू नसतो? पर्याय क्रमांक अ, विद्यार्थ्याला स्वतःचा अभ्यास स्वतःच करण्यास प्रवृत्त करणे। पर्याय क्रमांक ब, अध्यापन पद्धती अधिक व्यक्ती केंद्रित करणे। पर्याय क्रमांक क, अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचविणे। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार प्रक्रिया विकसित करणे। तर कोणता हेतू स्वयंमाध्यम पद्धतीचा नसतो? तर पर्याय क्रमांक आहे क, अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचविणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचविणे। प्रश्न क्रमांक 207, शिक्षण ही प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षणाला जोडणारा दुवा आहे। पर्याय क्रमांक अ, शालेय। पर्याय क्रमांक ब, माध्यमिक। पर्याय क्रमांक क, उच्च। पर्याय क्रमांक ड, विदेशी। तर शिक्षण ही प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाला जोडणारा दुवा आहे। पर्याय क्रमांक ब, माध्यमिक। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, माध्यमिक। प्रश्न क्रमांक 208, खालील शिक्षण प्रक्रियेचा योग्य क्रम लावा। पर्याय क्रमांक ए, वर्तमानास वर्तमान ज्ञानास पूर्व ज्ञानाशी जोडणे। पर्याय क्रमांक 2, मूल्यांकन। पर्याय क्रमांक 3, पुनर्शिक्षण। पर्याय क्रमांक 4, शिक्षणाच्या उद्दिष्टांना सूत्रबद्ध करणे। पर्याय क्रमांक 5, शिक्षण साहित्याचे प्रस्तुतीकरण करणे। काय करायला सांगितले आहे? शिक्षण प्रक्रियेचा योग्य क्रम लावा। पर्याय क्रमांक 1, वर्तमान ज्ञानास पूर्व ज्ञानाशी जोडणे। पर्याय क्रमांक 2, मूल्यांकन। पर्याय क्रमांक 3, पुनर्शिक्षण। पर्याय क्रमांक 4, शिक्षणाच्या उद्दिष्टांना सूत्रबद्ध करणे। पर्याय क्रमांक 5, शिक्षण साहित्याचे प्रस्तुतीकरण करणे। तर पर्याय क्रमांक आहे ड, शिक्षण साहित्याचे प्रस्तुतीकरण करणे, वर्तमान ज्ञानास पूर्व ज्ञानाशी जोडणे। पर्याय क्रमांक आहे ड, शिक्षणाच्या उद्दिष्टांना सूत्रबद्ध करणे, वर्तमान ज्ञानास पूर्व ज्ञानाशी जोडणे, शिक्षण साहित्याचे प्रस्तुतीकरण करणे, मूल्यांकन आणि पुनर्शिक्षण। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 209, शिक्षण संस्थांमध्ये टिंबटिंब। प्रश्न क्रमांक 209, शिक्षण संस्थांमध्ये टिंबटिंब। पर्याय क्रमांक अ, धर्माचा अभ्यास अजिबात शिकवता कामा नये। पर्याय क्रमांक ब, अनिवार्यपणे धर्माचा अभ्यास शिकविला जावा। पर्याय क्रमांक क,
मानवतावादी मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने धर्माचा अभ्यास शिकवावा. पर्याय क्रमांक ड. राज्यातील बहुसंख्य जनतेचा धर्मास अभ्यास शिकवावा. शिक्षण संस्थेमध्ये मानवतावादी मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने धर्माचा अभ्यास शिकवावा. पर्याय क्रमांक आहे क. मानवतावादी मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने धर्माचा अभ्यास शिकवावा. प्रश्न क्रमांक 210. शैक्षणिक तंत्राचा उपयोग टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. ग्रामीण भागात शक्य नाही. पर्याय क्रमांक ब. वर्गामधील शिक्षकांचे प्रभुत्व कमी करण्यासाठी करता येते. पर्याय क्रमांक क. ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. पर्याय क्रमांक ड. शिक्षकाला जास्त सुट्ट्या असतात. तर शैक्षणिक तंत्राचा उपयोग हा वर्गातील शिक्षकाचे प्रभुत्व कमी करण्यासाठी करता येते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 211. टिंबटिंब हे शिक्षक होण्यामागील उद्दिष्ट असावे. पर्याय क्रमांक अ. ज्ञानाची तळमळ. पर्याय क्रमांक ब. दुसरी नोकरी मिळत नाही. पर्याय क्रमांक क. शिक्षक होणे सोपे आहे. पर्याय क्रमांक ड. शिक्षकाला जास्त सुट्ट्या असतात. तर उत्तर आहे ज्ञानाची तळमळ. पर्याय क्रमांक अ. ज्ञानाची तळमळ हे शिक्षक होण्यामागचे उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 212. टिंबटिंब म्हणजे शिस्तीचा अतिरेक होय. पर्याय क्रमांक अ. विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून देणे. पर्याय क्रमांक ब. शिस्तभंग करण्यास शिक्षा देणे. पर्याय क्रमांक क. मुलांना मनापासून शिस्त पाळण्यास प्रवृत्त करणे. पर्याय क्रमांक ड. वर्गात मुलांची अजिबात हालचाल न होऊ देणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वर्गात मुलांची अजिबात हालचाल न होऊ देणे. प्रश्न क्रमांक 213. शिक्षकाने विद्यार्थ्यास स्वाध्यायास प्रेरित करावे कारण. शिक्षकाने विद्यार्थ्यास स्वाध्यायास प्रेरित करावे कारण. पर्याय क्रमांक अ. त्यामुळे अभ्यासक्रम लवकर संपतो. पर्याय क्रमांक ब. त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचतो. पर्याय क्रमांक क. त्यामुळे विद्यार्थ्याला पूरक व अवांतर वाचन करायला मिळते. पर्याय क्रमांक ड. त्यामुळे अभ्यासक्रम नियोजित वेळेत संपतो. पर्याय क्रमांक आहे क. त्यामुळे विद्यार्थ्याला पूरक व अवांतर वाचन करायला मिळते. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 214. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढेल. पर्याय क्रमांक अ. अतिशय मुद्देसूदपणे दिलेले व्याख्यान. पर्याय क्रमांक ब. शिक्षकाने विचारलेले प्रश्न. पर्याय क्रमांक क. शिक्षकाने विचारून दाखविलेले प्रात्यक्षिक. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 215. पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे. पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे. पर्याय क्रमांक अ. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमधील गैरव्यवहार कमी होतात. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही. पर्याय क्रमांक क. त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. पर्याय क्रमांक ड. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चिंत असतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 216. शिक्षणात टिंबटिंबवर जास्त भर दिला जातो. पर्याय क्रमांक अ. पुस्तक पांडित्यावर. पर्याय क्रमांक ब. प्रयोगशीलतेवर. पर्याय क्रमांक क. पाठांतरावर. पर्याय क्रमांक ड. परीक्षा पद्धतीवर. शिक्षणात टिंबटिंबवर भर जास्त दिला जातो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रयोगशीलतेवर.
प्रश्न क्रमांक 217. उच्च शिक्षणात शिक्षकाची भूमिका टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक अ. विद्यार्थ्यांना सूचना देणे. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रोत्साहित करणे. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांमध्ये उत्तम प्रतिस्पर्धेत प्रोत्साहित करणे. पर्याय क्रमांक ड. त्यांच्या अडचणी सोडविण्यास विद्यार्थ्यास मदत करणे. तर उच्च शिक्षणात शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रोत्साहित करणे असते. पर्याय क्रमांक आहे ब.